कधी लागणार, कधी होणार, कोण जिंकणार, कोणी पुन्हा येणार का, कोणी सत्तेतून जाणार का, असे अनेक प्रश्न जे सतावत होते त्या प्रश्नांचं उत्तर देणारी आकडेवारी, उत्तर देणारे आकडे आज जाहीर झालेले आहेत। निवडणूक आचारसंहिता अखेरीस आजपासून लागलेली आहे। 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला निकाल असा राज्यातला कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने जाहीर केलाय। प्रचार तसा आधीपासून सुरू आहेच, मात्र आता प्रचाराचा धुरळा आणखीन धोक्यात उडणार आहे। सभा, रॅली, उंबरठा प्रचार अशा गोष्टींची धावाधाव सुरू होणार आहे। आम्हालाच मत द्या, आम्हीच कसे दावेदार, आम्हीच कसे योग्य आणि आम्हीच कसे जनतेचे कैवारी वगैरे वगैरे म्हणत मतांचा जोगवा मागणं सुद्धा अगदी कोपऱ्याकोपऱ्यावर ऐकू येईल। हे सगळं काही त्या सर्वसामान्यांच्या बहुमोल मतासाठी। पण सर्वसामान्य आपल्या मताचं दान नेमकं कुणाला देणार? महाराष्ट्रात कुणाचं पारडं जड होणार? प्रत्येक पक्षाचे आपले आपले फॅक्टर्स चालणार का? आरक्षण, जातीची गणितं यांना वजन येणार की आसमान दाखवलं जाणार? थोडक्यात महाराष्ट्रातला हा मतसंग्राम नेमकं कोण जिंकणार याच्यावरच आपल्याला आज चर्चा करायची आहे। आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, त्याचबरोबर मनसेचे योगेश चिले आपल्यासोबत आहेत, इकडे भाजपचे विनायक आंबेकर आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत, त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जालिंदर पाटील जे परिवर्तन आघाडीमध्ये आता सहभागी झालेले आहेत, त्यांचं प्रतिनिधित्व ते करतील, आणि त्याचबरोबर पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक आणि याचे राजकीय विश्लेषक तुळशीदास भोईटे सर सुद्धा आपल्यासोबत आहेत। मी सुरुवातीला जाईन विनायक आंबेकर यांच्याकडे। विनायक आंबेकरजी, आचारसंहिता जाहीर झालेली आहे, सत्ताधाऱ्यांसाठीचे 4 मोठे मुद्दे कोणते वाटतात तुम्हाला? सत्ताधाऱ्यांनी गेल्या 2.5 वर्षात केलेलं काम, सत्ताधाऱ्यांमध्ये असलेले भाजप जो आहे त्याचं आधीच्या 5 वर्षातलं काम, महाराष्ट्राच्या विकासाचा त्यांनी काढलेला एक मोठा आराखडा आणि त्यात पूर्ण केलेली बहुसंख्य कामं, राज्यातल्या जनतेच्या लिव्हिंग स्टँडर्डमध्ये चांगली वाढ व्हावी म्हणून काढलेल्या लाडक्या बहिणीसारख्या योजना आणि राज्याचा संपूर्ण आर्थिक विकास व्हावा म्हणून केलेली इन्फ्रास्ट्रक्चरची कामं, हे 4 मुद्दे महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं आणि याच मुद्द्यांना पुढे घेऊन युती पुढे जाईल असं मला वाटतं। बरं, ह्याच्यामध्ये मी एका मुद्द्यावर पिन पॉइंट करते, लाडकी बहीण योजना। कारण भाजपने केलेली कामं, राज्य सरकारने केलेली कामं, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं, ह्याच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं यादी मोठी आहे आणि सर्वसामान्याला त्याच्या बाबतीत पर्सनली कितपत जोडता येतंय हा जरा अजून प्रश्न आहे। आपण चर्चेत पुढे येऊ त्याच्याकडे। लाडकी बहीण योजनेवर मी पिन पॉइंट करते। हनुमंत पवारजी, विरोधकांना काय वाटतं, या निवडणुकीतले 4 मोठे मुद्दे कोणते? महाराष्ट्रातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे ज्या पद्धतीनं हे असंवैधानिक सरकार केंद्र सरकारच्या आशीर्वादानं आणि सुप्रीम कोर्टाच्या आशीर्वादानं महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे, ते असंवैधानिक सरकार निवडणुकीच्या माध्यमातून, मतदानाच्या माध्यमातून घरी बसवणं हा महाराष्ट्रापुढचा जनतेचा सगळ्यात मोठा या निवडणुकीमधला मुद्दा असेल। दुसरा मुद्दा, या राज्यामधल्या युवकांना रोजगाराच्या संधी देण्यामध्ये हे पूर्णतः अपयशी ठरलेलं सरकार आहे। मराठा विद्यार्थी असो, ओबीसी विद्यार्थी असो, महाविद्यालयामधले विद्यार्थी असो, यांना शिष्यवृत्तीपासून, शाळा गणवेशापासून ते MPSCच्या जागा भरती करण्यापर्यंत शिक्षण आणि रोजगार या क्षेत्रामध्ये या सरकारची पाठी अक्षरशः कोरी आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, 20 नोव्हेंबरला मतदान होते, महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची तारीख आहे। महाराष्ट्र धर्माची ओळख या महाराष्ट्राला ज्यांनी घडवून दिली त्या प्रबोधनकार ठाकरे यांचा स्मृती दिवस आहे। महाराष्ट्राचा अपमान करणारे हे सरकार आहे, इथले रोजगार गुजरातला पळवणारे, उद्योगपतींसाठी झटणारे हे देवेंद्रजी फडणवीस, भ्रष्टाचारांसाठी राबणारे हे देवेंद्र फडणवीस, गद्दारांना आपल्या कुशीत घेऊन बसणारे हे देवेंद्रजी फडणवीस, यांचा इगो, यांचा अहम आणि यांना सत्तेतून आलेली जी मगरुरी आहे ती घालवण्यासाठी आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचा अपमान करणाऱ्या लोकांचं हे सरकार आहे। शेतकऱ्यांना हमीभाव देतो म्हणून अक्षरशः आमच्या तोंडाला पानं पुसणाऱ्यांचं हे सरकार आहे। महागाईचा भडका उडवणारं हे सरकार आहे। पोटा पाण्याचे प्रश्न आणि आमच्या मराठी अस्मितेचे प्रश्न ह्या निवडणुकीत महत्त्वाचे असणार आहेत। बरं, यातला एक रोजगाराच्या मुद्द्यावर मी पिन पॉइंट करते, कारण बाकीचे बरेचसे मुद्दे हे लोकांच्या भावनांशी जोडलेले आहेत। भावनिक मुद्द्यांवरती विरोधक जास्त भर देताना दिसत आहेत, प्राथमिक चर्चेमध्ये तरी आपल्याला दिसतंय। पुढे आपण वेगळे वळण आपल्याला मिळेल सुद्धा। मनसेने लोकसभेमध्ये आम्ही मोदींना बिनशर्त पाठिंबा देणार असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं, मात्र आता ते स्वतंत्र लढण्याची तयारी करतायत। योगेश चिलेजी, मनसे समोरचे मोठे 4 मुद्दे कोणते?
सर्वप्रथम तुम्हाला पुन्हा एकदा स्पष्ट करतो, आम्ही जो बिनशर्त पाठिंबा दिला होता तो 6 मुद्द्यांवर दिला होता. पैकी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ही आमची मिळालेला आहे. मागणी पूर्ण करण्यात आलेली आहे. अजून त्यांचे 5 वर्ष बाकी आहेत. उरलेल्या 5 मागण्या सुद्धा नरेंद्र मोदींकडून आम्ही पूर्ण करून घेऊ, हा आमचा शब्द आहे महाराष्ट्राला. बरं. आता राहिला आम्ही महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढवत आहोत, कारण केंद्राची निवड, लोकसभेची निवडणूक वेगळी असते, आपल्या विधानसभेची निवडणूक वेगळी असते. आमचा पक्ष तसाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. आम्ही राज्यापुरता विचार करतो आणि राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लढून जास्तीत जास्त आमचे उमेदवार विधानसभेत पाठवणं हे सध्याचं आमच्या समोरचं सर्वात मोठं उद्दिष्ट आहे. याचं कारण असं आहे की जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार तिथे जाणार नाहीत विधानसभेमध्ये, तोपर्यंत मराठी मुलांच्या रोजगाराचा प्रश्न असो, मराठी अस्मितेचा प्रश्न असो, हा खऱ्या अर्थाने सोडवला जाणार नाही. बरं, मराठी अस्मिता, मराठी मुलांचा प्रश्न आपण यावर पिनपॉईंट करूया. परिवर्तन आघाडी जी नव्यानं उभी राहिलेली आहे, स्वाभिमानी शेतकरी त्यामध्ये आहे, त्याचबरोबर बच्चू कडूंची प्रहार संघटना आहे, इतर अनेक छोट्या मोठ्या आघाड्या आहेत, संभाजीराजे छत्रपती यांची स्वराज्य संघटना त्यामध्ये आहे. जालिंदरजी आपल्यासोबत आहेत. जालिंदरजी, परिवर्तन आघाडीला परिवर्तनाच्या दृष्टीने कोणते 4 महत्त्वाचे मुद्दे या निवडणुकीसाठी वाटतात? महाराष्ट्र विधानसभेचा बिगुल वाजला आणि पुढारीनं या चर्चेला उठाव दिला, त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा मनपूर्वक मी अभिनंदन करतो. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर घराणेशाहीचे ठेकेदार दंड थोपटून उभय पक्षी उभे आहेत. बर, अभद्र युत्यांनी महाराष्ट्रामध्ये उच्छाद मांडलाय. बोलीवर बदलणारे आणि राजकारणामध्ये तेजीचा व्यवहार करणारी माणसं महाविकास आघाडीमध्ये आणि महायुतीमध्ये उभय पक्षी उभे आहेत. अशा वेळेला गोरगरीब कष्टकऱ्याला सत्तेमध्ये सामावून घ्यायचंच नाही, हा यांचा खरं तर अजेंडा आहे. राजू शेट्टी जवळजवळ 25 वर्ष या संघर्षाच्या मैदानात उभे आहेत. हो, बच्चू कडू उभे आहेत. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून राजा आहेत, वामनराव चटप आहेत, धोंडगे साहेब आहेत. म्हणजे जवळजवळ संघर्षाच्या त्यागातून उभी राहिलेली अनेक माणसं या तिसऱ्या परिवर्तन आघाडीमध्ये कुठंतरी एकत्र आलेली आहेत. आम्ही काही ऊर्जेची नवी स्वप्न घेऊन या महाराष्ट्राकडे पाहतोय. या महाराष्ट्राच्या विकासाची वाट आमच्या शेतातून जाते. आमच्या जगण्याचं जर कुरुक्षेत्र कोणतं असेल तर ती आमची शेती आहे आणि या शेती क्षेत्रामध्ये आमच्या जगण्याचं ऑडिट होत नाही. गोरगरीब कष्टकरी माणसाला न्याय मिळत नाही आणि त्या गोरगरीब कष्टकरी माणसाला एका झेंड्याखाली आणून एक नवी वाट चोखाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी परिवर्तन महाविकास आघाडी करत असताना पाहायला मिळते. माझा प्रश्न एवढाच आहे की एका बाजूला लाडकी बहीण योजनेसारख्या आणि वेगवेगळ्या योजना राबवून सरकारच्या तिजोरीवरचा बोजा वाढवून विकासाच्या वेगवेगळ्या साधारणतः मुद्द्यावरचा निधी कपात करून भिकेवरती जगणारी प्रजा तिला साधारणतः सुख देण्याचा प्रयत्न इथं होतोय. आमची मागणी एवढीच आहे, आम्हाला तुम्ही भीक वाढू नका, आमच्या घामाचं तुम्ही आम्हाला दाम द्या. मी सातत्यानं या साधारणतः प्रसार माध्यमांना सांगत आलो की मी एक प्राध्यापक आहे. 34 वर्ष मी प्राध्यापकी केलेली आहे. माझ्या साधारणतः 34 वर्षाच्या साधारणतः आयुष्यामध्ये माझा पगार जर 200 पटीनं वाढला असेल आणि आमच्या शेतीमालाचे भाव जर 10-20 पटीनं वाढलेले असतील तर हे राजकारण नेमकं कुणासाठी चाललेलं आहे? साधारणतः आज 2017-18ला ज्या खताच्या किमती होत्या त्याच्यामध्ये 52 पटीनं वाढ झाली. ठिबक खतांच्या खतामध्ये 85% वाढ झाली. तणनाशक कीटकनाशक 80 पटीनं वाढली. शेत मशागतीमध्ये 30 पटीनं वाढ झाली. आणि तुम्ही दिलेली वाढ मात्र इतकी तुकडी आहे की आज रोज शेतीतून 2000 शेतकरी बाहेर पडतायत. शेतकऱ्यांची पोरं शेतीकडे बघायला तयार नाहीत आणि इथं मात्र यांच्या युत्यांचा, अभद्र युत्यांचा धंदा मात्र तेजीत चाललाय. हा महाराष्ट्र आकंठ कर्जाच्या खाईमध्ये बुडालाय, दारिद्र्यामध्ये तो बुडतोय आणि त्याला सावरण्यासाठी ही परिवर्तन आघाडी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न आपण पिन पॉइंट करूया. मोहिते सरांकडे येते. मोहिते सर, या सगळ्या आघाड्या, युत्या, स्वतंत्र लढणारे पक्ष, आपण यातले कुणाचेही शत्रू नाही, आपण कुणाचेही मित्र नाही, पण एक माध्यम म्हणून ज्या वेळेला आपण समाजात वावरतो आणि एक काय म्हणतो त्याला बर्ड्स आय व्ह्यू जो आपला या समाजावरती आपण देण्याचा प्रयत्न करतो, त्यातनं तुम्हाला
खटकन मतं तोडू शकतील, विरोधकांची सुद्धा आणि सत्ताधाऱ्यांची सुद्धा, असे 4 मुद्दे कोणते वाटतात? मला असं वाटतं नम्रता मगाचपासून या सर्व राजकीय प्रवक्त्यांच्या नेत्यांच्या बोलण्याचा आढावा घेऊन तुम्ही जे मुद्दे पिन पॉईंट करत आहात ना, त्याच मुद्द्यांवर आणखी काही इतर मुद्द्यांवर सुद्धा महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक केंद्रित होणार आहे असं स्पष्ट दिसतंय. त्यातला विकासाचा मुद्दा भाजपाच्या प्रवक्त्यांनी जो मांडला तो नक्कीच महत्त्वाचा ठरेल. मात्र विकासाच्या मुद्द्यावरच नेहमी मतदान सकारात्मक होतं असं नसतं. अनेकदा अगदी या लोकसभा निवडणुकीचं आपण पाहिलं तर समृद्धी महामार्ग म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर ते मुंबई असा एवढा मोठा महत्त्वाकांक्षी मार्ग उभारला, खूप उपयोगी महामार्ग. मात्र त्याच्या आसपासच्या पट्ट्याचं आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान महायुतीला झालं असं नाही, उलट ते नकारात्मक जास्त झालेलं दिसतं. अनेकदा जे प्रकल्प उभारतात त्यांनाच मतं मिळत नाहीत. हे 1999ला मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या रूपानं सुद्धा दिसलं होतं. का असं घडतं ठाऊक नाही, पण तसं घडलेलं आजवरचा अनुभव आहे. मुद्दा आहे दुसरा, तो म्हणजे जो आपल्या ग्राफिक्समध्ये सुद्धा लाडकी बहीण योजना. मध्य प्रदेशात नव्हे तर मला तर वाटतं या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार केंद्रातली सत्ता टिकवण्यासाठी भाजपाला एनडीएला गेम चेंजर ठरलेली योजना. कारण 28 पैकी 28 जागा शिवराज चव्हाण मामांच्या या योजनेनं मध्य प्रदेशात भाजपाला दिल्या. त्यातून ती सत्ता टिकली खरी, नाही तर 240च्याही खाली गेल्या असता अवघड झालं असतं. या योजनेचा महाराष्ट्रात नेमका काय परिणाम होईल इकडे आपल्याला एक लक्षात घ्यावं लागतं की किती डिफरन्स होता लोकसभेला महायुती आणि महाआघाडीमध्ये 0.2%चा. अर्थात तो काही मतदारसंघनिहाय बदलत असतो, मात्र ओव्हरऑल विचार केला तर 0.2%चा. जर लाडकी बहीणमुळे जे काही एक अंदाज व्यक्त होतोय तो न्यूट्रल जरी विचार करून मांडला अगदी तटस्थपणे तरी सुद्धा 2% जर मतपरिवर्तन महिलांच्या बाबतीत घडलं. नम्रता 8,85,64,00,000 मतदार यावेळी जे निवडणूक आयोगाची आकडेवारी आहे त्यातलं 48% मतदान हे महिलांचं आहे. आणि आपला अनुभव काय सांगतो, महिला खूपच उत्साहानं गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदानासाठी पुढे येताना दिसतात आहे. जर लाडकी बहीण ही या महायुतीला मतांसाठी लाभार्थी बनवणारी ठरली तर एक गेम चेंजर ती सिद्ध होऊ शकते. मात्र अर्थात लोकसभा आणि विधानसभेतला एक फरक म्हणजे इतर अनेक मुद्द्यांचा उहापोह तुम्ही केलाय. मला महत्वाचा वाटतोय तो छोट्या पक्षांचा मुद्दा. एक परिवर्तन महाशक्ती आघाडी तयार झालेली आहे. शेतकरी त्यात एकत्र आलेले आहेत. बच्चू कडून सारखे लोकांच्या प्रश्न लढणारा नेते आहेत त्यात. राजू शेट्टी आहेत. त्यामुळे स्वाभाविकरित्या ती आणि त्यात संभाजी छत्रपती आहेत मराठा कार्ड त्यासाठी वापरणारे. त्यामुळे स्वाभाविकरित्या ते किती मतं घेतात. वंचित या निवडणुकीत त्यांच्या 2.75% आलेलं लोकसभेला 4%चं 2.75 घसरलेलं. ते जर तेवढी जरी मतं घेऊ शकले तर त्याचा फटका कुणाला बसेल हे स्पष्ट आहे. इतर जे काही छोटे पक्ष इतर पुढे येतात. आत्ताच मी काही वेळापूर्वी पाहिलं की लक्ष्मण हाके सांगत होते की ओबीसी उमेदवार ते उभे करणार. त्याचा फटका मात्र कुणाला बसेल. या सर्वाचा जर आपण व्यवस्थित विश्लेषण केलं तर ही निवडणूक लोकसभेच्या आकडेवारीनुसारच, कारण शेवटी राजकारण हे काही अंकगणित नसतं, ते फारच वेगळ्या पद्धतीची एक केमिस्ट्री असते, हे लक्षात घ्यावं लागेल. आणि आरक्षणाचा मुद्दा सुद्धा आपल्याला विसरायला नको, ज्याचा खूप मोठा फटका हा मराठवाड्यात बसलेला आहे सत्ताधाऱ्यांना. आपण एक एक मुद्द्यांकडे येऊया. लाडकी बहीण योजना जो आपण मुद्दा पिनपॉइंट केला होता, भाजपने मांडलेला की त्यांच्या दृष्टीने फायद्याचा ठरू शकतो. भोईटे सरांनी सुद्धा त्याचं विश्लेषण केलेलं आहे. विरोधकांना हनुमंत पवारजी का वाटतं की ही योजना चुनावी जुमला असेलही पण त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होणार नाही असं का वाटतं? अगदी होणार नाही. आम्ही या गोष्टीवर ठाम आहोत. कारण महाराष्ट्राच्या माता भगिनी या सरकारच्या काळामध्ये चुकीच्या धोरणामुळे ज्या पिचल्या गेलेल्या आहेत त्या यांनी देऊ केलेल्या निवडणुकीच्या तोंडावरच्या 1,500 रुपयानं त्या विसरणार नाहीत. आमची बहीण आमच्या सोयाबीनला, बहिणीच्या शेतामध्ये सोयाबीन आहे ना मराठवाड्यातल्या विदर्भातल्या, असे 65 ते 70 विधानसभा मतदारसंघ आहेत ज्या महिलांनी शेतामध्ये राबून सोयाबीन पिकवलेलं आहे. 2014ला सोयाबीनला हमी भाव काय होता? 4,600 रुपये. आज मध्ये 10 वर्षाचा काळ गेलाय तरीही माझ्या बहिणीच्या शेतातल्या सोयाबीनला 4,600 रुपयेच भाव आहे. माझी जी बहीण आहे त्या बहिणीला मागच्या 10 दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे एका दिवसामध्ये 1 लिटर खाद्य तेलाला 26 रुपये द्यावे लागले जास्त. किती तेलाची महागाई आमच्या महिलांना झाली. किचन मध्ये काम करणारी माझी बहीण, तिला सगळ्यात जास्त या दोन्ही सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका सहन करावा लागतोय. माझ्या बहिणीला
तिथं अंतरावली सराटीमध्ये ती संविधानिक मार्गानं उपोषण करत होती, काहीतरी मागण्या मागत होती. याच देवेंद्र फडणवीसांच्या पोलिसांनी त्यांना रक्तबंबाळ केलं, लाठीचार्ज केला. माझी बहीण, तिचा मुलगा ज्या मराठी शाळेमध्ये जातो, अशा 14,000 पेक्षा जास्त शाळा याच सरकारनं बंद केलेल्या आहेत. माझ्या बहिणीनं शेतामध्ये पिकवलेला कांदा निर्यात बंदी लादून कोण्या सरकारनं आमच्या बहिणींचं नुकसान केलं? महागाई असो, शिक्षणाचे प्रश्न असो, आमच्या अस्मितेचे प्रश्न असो, आमच्या महिला भगिनींच्या सुरक्षेचे प्रश्न असो, पुण्यापासून नागपूरपासून ते आज परभणीमध्ये, सेलूमध्ये आपण पाहतोय माझी बहीण सुरक्षित नाही. माझ्या बहिणीच्या कष्टाला पैसे नाहीत, माझ्या बहिणीच्या मुलाला यांनी नोकऱ्या दिल्या नाहीत. आमच्या ज्या बहिणी आहेत त्यांची मुलं एमपीएससीची परीक्षा 24-22 लाख मुलं एमपीएससीची तयारी करतायत. तुम्ही त्यांची नोकर भरती करत नाहीयेत. तुम्हाला मी तर आकडेवारी म्हणजे तुमचा मुद्दा मी पिन पॉइंट असा करते की लाडकी बहीणला सुरक्षित बहीण, लाडकी बहीणपेक्षा सुरक्षित बहीण असती तर या योजनेचा फायदा झाला असता. विनायक आंबेकरजी, बहीण सुरक्षित नाही, लाडकी म्हणताच कशी तुम्ही आणि योजना तुमची चालेल असा दावा कसा करताय? आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या सरकारचं, मोदी सरकारचं गेल्या 10 वर्षाचं धोरण जर पाहिलं तर लाडकी बहीण ही त्याच्यामधलं शिखर आहे. परंतु मोदींनी पहिल्यापासून वुमन एम्पॉवरमेंट, महिलांचं सबलीकरण याला भर दिलेला आहे. जी 4 कोटी प्रधानमंत्री आवास योजनेतली घरं आहेत ती सगळी महिलांच्या नावाने दिलेली आहेत. उज्ज्वला योजनामध्ये जे 11 कोटी गॅस सिलेंडर दिले गेले ते महिलांच्या आरोग्याची काळजी करण्यासाठी दिले गेलेले. त्यानंतर प्रत्येक आपल्या कोरोनाच्या काळामध्ये जी मदत दिली गेली 500 रुपये ती महिलांच्या खात्यात टाकली गेली. 53 कोटी जी जनधन अकाउंट उघडली गेली त्यात महिलांची खाती ही जवळपास निम्म्यापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे मोदींचं महिला प्रेम आणि महिलांना सुरक्षित करण्याचं, सबळ करण्याचं जे काम आहे, आपण एक पाहतो त्यांची लखपती दीदी योजना आहे ज्याच्यामध्ये ते महिलांना आता न्यू टेक्निकच्या आधारे ते वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य उपक्रम शिकवायचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर आपण मुद्रा योजना जर पाहिलं तर त्या मुद्रा योजनेमध्ये 43 कोटी कर्ज वाटली गेली आणि त्याच्यामध्ये सुद्धा निम्म्यापेक्षा जास्त कर्ज महिलांना दिलेली आहेत. त्यामुळे गरीब महिला असेल, रस्त्यावरती व्यवसाय करणारी महिला असेल, पथारीवाली महिला असेल, अशा सगळ्या महिलांना सबळ करणं, त्यांना योग्य प्रकारे मुद्दा लक्षात आला आंबेकरजी, मुद्दा लक्षात आला. ह्या सगळ्या विकासाच्या योजना आहेत ज्याची यादी मोठी आहे, अनेक महिला त्याच्या लाभार्थी आहेत. मात्र विरोधकांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, आमची बहीण सुरक्षित नाही. बरं, वारंवार या घटना घडतायत आणि सुदैवानं त्याला वाचा फोडली जाते, त्यामुळे प्रकाशात सुद्धा येत आहेत. अंधारातल्या अजून किती घटना असतील अशा, याबद्दल काय आहे? महिला विकासाच्या बरोबर महिला सुरक्षेचा मुद्दा कधी येणार आहे? दुसरी गोष्ट, जी महिला शेतकरी आहे किंवा एखाद्या शेतकऱ्याची मुलगी, पत्नी, आज त्यांना शाळा सोडावी लागू शकते, आज त्यांच्या संसारामध्ये संध्याकाळी जेवायला काय असेल अशी भ्रांत अनेक कुटुंबांमध्ये आहे. ती महिला, ती बहीण कशी लाडकी होणार? 1500 रुपयामध्ये तिचे प्रश्न सुटतील का? आपण पाहिलं असेल तर गरीब कुटुंबांसाठी ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये 81 कोटी लोकांना अन्नधान्य देऊन कोणाच्याही घरी कोणीही उपाशी झोपणार नाही अशी व्यवस्था मोदी सरकारनं केलेली आहे. ते मुद्दा म्हणून मी सांगू इच्छितो. त्यामुळे आज जेवायला हे नाही, धान्य नाही अशी परिस्थिती कुणामध्येही नाही. शिवाय आपण जर पाहिलं असेल तर महिलांपर्यंत न थांबता बेटी बचाव बेटी पढाव अभियानापासून ते आता महाराष्ट्र सरकारनं, युती सरकारनं घेतलेल्या गरीब वर्गातल्या मुलींच्या शिक्षणाची सर्व फी सरकार भरणार आहे, ही जी योजना आहे. त्यामुळे सरकारने महिलांच्या सर्व बाजूंचा, सर्व गरजांचा, सर्व अंगांचा विचार केलेला आहे आणि या महिलांना सुरक्षित. बरं, मला एक सांगा, ह्याच्यामधली कन्सिस्टन्सी कशी जपणार? कारण म्हणजे माझ्या माहितीत जे हे लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये येतात की महिन्याच्या अमुक तारखेला येतील तुमच्या खात्यामध्ये वगैरे, ह्याची गॅरंटी नाहीये. मला माझ्या माहितीमध्ये पहिले 2 हप्ते एकत्र आले, नंतरचे 3 हप्ते एकत्र आले, मधल्या 2 महिन्यामध्ये जर हातामध्ये पैसे उरले नाही तर त्या महिलेने काय करायचं? कन्सिस्टन्सी नाही. या योजनेचे सुद्धा फ्लॉज आहेत की? माझ्या मते कन्सिस्टन्सी आहे. आपण म्हणतात त्याप्रमाणे पहिला हप्ता दिला गेला, नंतर 2 हप्ते एकत्र दिले गेले, हे जरी मान्य केलं तरी साधारणतः या योजनेची गरज जी आहे ती राज्याला दर महिन्याला साधारण 3600 करोड रुपयाच्या आसपास आहे आणि याच्यासाठी 36,000 कोटी रुपये सरकारने या बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेली आहे. त्यामुळे बजेटची कुठलीही अडचण याच्यासाठी नाही आणि कन्सिस्टन्सी नक्की राहणार. महिला या योजनेवरती जबरदस्त खुश आहे. बर, मनसे याकडे कसं बघतं?
सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडे एक अप्रत्यक्ष कर नावाचा प्रकार असतो, ज्याच्यामध्ये आपण जी वस्तू खरेदी करू त्याच्यावरती GSTच्या माध्यमातून सरकार कर घेत असते. हे आम्हाला 1,500 रुपये आमच्या लाडक्या बहिणींना देत आहेत दर महिन्याला, आणि त्या ज्या वस्तू खरेदी करतायत त्याच्यावरती किमती इतक्या वाढवून ठेवलेल्या आहेत की GSTच्या माध्यमातून 3,000 रुपये परत घेत आहेत त्यांच्याकडून. ही म्हणजे खरं एका तर हाताने लूट आहे. द्यायचं, दुसऱ्या आणि हाताने महागाई करायची. दुप्पट वसूल बरं, करायचं, बरं. असं ह्या सरकारची नीती आहे. दुसरं, ज्यावेळी माननीय अजितदादा पवार असं बोलतात की ही योजना चालवण्यासाठी हवं तर जागतिक बँकेकडून 1% व्याजाने मी कर्ज घेईन, त्यावेळी तुम्ही विचार करा ही योजना पुढे चालणार आहे की नाही. तुम्हाला जी योजनाच जागतिक बँकेकडून कर्ज घेऊन चालवावी लागणार असेल त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी राहणार कशी, हा आमचा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. त्यामुळे ही योजना, ही निवडणूक झाली ही योजना बंद होणार, लाडक्या बहिणींवरचं जे काही प्रेम आहे सरकारचं ते संपलेलं असणार, आणि त्याच्यानंतर कदाचित सरकार सुद्धा संपलेलं असेल. जालिंदरजी, विशेषतः ग्रामीण भागातली महिला जिच्या हातामध्ये आज 1,500 रुपये येणं ही तशी मोठी गोष्ट समजली जाते, ग्रामीण भागातल्या महिलांच्या मतांवर याचा परिणाम तुम्हाला दिसतोय का? 1,500 रुपये हे बुडणाऱ्या कुटुंबाला सध्याच्या सरकारनं दिलेलं एक आधाराचं कार्ड आहे, मी ते नाकारणार नाही. बर, पण तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा सरकारच्या साधारणतः ही योजना जी या सरकारने चालू केली त्याच हे खरं तर एक मॉडेल आहे. हो, माझा मुद्दा हा आहे, लक्षात घ्या, 1,500 रुपयानं आम्ही सुकावणार नाही. वस्तुस्थिती अशी आहे की विकासाची गोड गुलाबी आता स्वप्न मांडणारे इथं जे माझे सहकारी सगळे जे आहेत त्यांचे लोक सत्तेत नव्हते का हो? तुम्ही सत्तेमध्ये असताना या सगळ्या गोरगरिबांच्या त्यावेळेला गप्पा मारल्या नाहीत का? मला सांगा. आलटून पालटून हे सगळे सत्तेवरती आलेत. महायुतीवाले आलेत, महाविकास आघाडीवाले आलेत. यांचं जे भांडण आहे ना ते खरं तर वसुलीचा कारकूर हा माझ्या पक्षाचा पाहिजे, याच्यासाठी यांचं भांडण आहे. हे सगळे IPL ची खेळाडू आहेत. आज महायुतीत आहेत, काल महाविकास आघाडीत होते, काल पवारांच्याकडे होते, आज कुठेतरी BJPकडे आल्यात. हे सगळे IPL चे खेळाडू आहेत. विकास यांचाच झाला. खरं तर मला असं वाटतं या सगळ्या राजकारण्यांच्या प्रॉपर्टीचं ऑडिट व्हायला पाहिजे. कारण 5 वर्ष 10 वर्ष आमदारकी केलेला माणूस 10 वर्षामध्ये हजारो हेक्टरचा मालक कसा काय बनतो मला सांगा ना. त्याचं उद्योग विश्व कसं काय उभा राहतं? अरे गेली 10 वर्ष 10 रुपयाला मेथीच्या 2 पेंड्या, गेली 10 वर्ष नम्रताजी तुम्ही बाजारात जाताय की नाही? 10 रुपयाला मेथीच्या 2 पेंड्यात बदल झाला का? 6,500 रुपये सोयाबीनचा खर्च येतोय. आज शेतकऱ्याला तुम्ही 4,000 रुपये देताय. त्यावेळेला आता इथं भांडणारे त्यावेळेला कुठं होते? लोकसभेला विनायकजी फटका बसलेला आहे हे नाकारता येणार नाही. नाशिक पट्ट्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा फटका बसलाय, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा फटका बसलाय, अवकाळीचा फेरा आहे, दुष्काळ पडतोय, आणि या सगळ्यामध्ये सरकार सुद्धा ह्या शेतकरी असंतोषाच्या फेऱ्यामध्ये आहे. सरकारला मान्य आहे का की हा फेरा आपल्याला त्रास देऊ शकतो? शेती व्यवसाय हा आजकाल अतिशय कठीण झालेला आहे. शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. ही सरकारची गेले 10 वर्षाची प्रायोरिटी आहे. नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरचा प्रचंड अभ्यास करून अनेक योजना त्यांच्यासाठी केलेल्या आहेत. त्याच्यामधली एक योजना जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी PM किसान योजना काढून हा जो गरीब शेतकरी आहे त्याला बी रोवायच्या वेळेला आणि शेतीतली कामं करायच्या वेळेला योग्य वेळेला अर्थसहाय्य मिळावं म्हणून अर्थसहाय्य दरवर्षी 6,000 रुपयाचं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये राज्य सरकारनी, या महायुतीच्या राज्य सरकारनी 6,000ची भर टाकून ते अर्थसहाय्य 12,000वर प्रतिवार्षिक दिलेलं आहे. त्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा फक्त 1 रुपयात विमा काढून दिला जातो. आता त्याच्यामध्ये विमा कंपन्यांकडून काही वेळेला नीट अंमलबजावणी झालेली नाही किंवा काही वेळेला नाही. आंबेकरजी, विम्याचा मुद्दा तुम्हीच काढलात म्हणून बरं झालं. विम्याच्या बाबतीत किती घोळ झालेले आहे ते मध्यंतरी पुढारी न्यूजनेच मोठा न्यूज बॉम्ब फोडलेला होता. प्रत्यक्षात 80,000 एकरचा जिथे 80,000 हेक्टरचा जिथे विमा निघालाय तिथे 2,500 हेक्टरचा दाखवला गेलेला आहे. एवढा मोठा फुगा या विम्याच्या प्रकारामध्ये आहे. एजंट्स आहेत, विमा कंपन्या आहेत, ह्यांचं सगळ्यांचे भ्रष्टाचार याच्यामध्ये आहेत. कुणाचे हात गुंतलेले आहेत ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. बरं, त्याच्याही पुढे जाऊन ज्यांच्यासाठी हा विमा काढला जातो त्या शेतकऱ्यांपर्यंत किती विमा मिळालाय? मध्यंतरी नाशिकमधली आणि मराठवाड्यातली काही उदाहरणं होती. 13 रुपये, 15 रुपये आणि 50 रुपये, 5 रुपयाचे विमे हे लोकांना मिळतायत, रिटर्न्स मिळतात विम्याचे.
चेष्टा चाललेली आहे शेतकऱ्यांची विमा कंपन्यांकडून आणि सरकारकडून काही केलं जात नाही. सरकारकडून विमा कंपन्यांवरती तातडीने कार्यवाही केली गेलेली आहे आणि आपण जी उदाहरणं सांगताय ती फार चांगलं आहे, कारण आपण लोकशाहीतला चौथा स्तंभ आहात. आपलं हे काम आहे आणि आपण ते चांगल्या पद्धतीने करता, याबद्दल आपलं अभिनंदन. परंतु या सगळ्यांचा शेवटी असं आहे, ही पार्टिसिपेटिव्ह डेमोक्रेसी आहे. सरकार एक चांगल्या इंटेंटनी निर्णय घेतं आणि 1 रुपया भरून त्यांना विम्याची सोय करून देतं. तो विमा मिळवायचं जे आहे त्याच्यामध्ये सरकारने नक्कीच कारवाई केली पाहिजे आणि आपल्यासारख्यांनी पण सगळ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे. त्याच्यानंतर पुढे जाऊन इरिगेशनच्या बाबतीतल्या ज्या योजना आहेत त्या आपण सगळ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. महाराष्ट्रातला जो अवर्षणग्रस्त भाग आहे तिच्यामधल्या ज्या जलसिंचनाच्या थकीत योजना होत्या त्या सगळ्यांना पुन्हा कारवाई करणं. त्यानंतर देवेंद्रजींनी पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर जलयुक्त शिवार सारखी जी योजना काढली होती आणि त्याच्यामध्ये प्रोॲक्टिव्हली त्यांनी बांधावरती जाऊन जे काम करून घेतलेलं आहे त्याचाही फायदा झालेला आहे. त्यामुळे शेतीचे प्रश्न भरपूर आहेत, तसा सरकारचा ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न देखील भरपूर आहे, एवढंच मी या निमित्ताने सांगतो. आणि शेतीचे प्रश्न आहेत हे सरकारला मान्य आहे. सरकार त्याच्यावरती सतत चिंतन करत असते आणि त्याच्यावरती योग्य त्या उपाययोजना केल्या जातात. पण हे आता आपण चिंतनाच्या वेळेला कांदा निर्यातीचा प्रश्न हा त्यांच्या चिंतनातनं सुटतो. कांदा निर्यात ही अशा प्रकारे त्या बाबतीत काहीतरी एखादी खुंटा ठोकल्यासारखे नियम लावले जातात आणि कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागतो. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंत्रालयासमोर येऊन आपलं सोयाबीन फेकावं लागतं. त्यावेळेला कुठेतरी सोयाबीन बाबत सरकार आम्ही विचार करू म्हणून सांगतं. दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावरती दुधाचे मोठेच्या मोठे कॅन ज्यावेळेला ओततात त्यावेळेला दुधाला कुठेतरी 1 रुपया आणि 2 रुपयाचा दर वाढवून दिला जातो. त्याचं काय? त्याचं सरकार हे जे आहे ते शेवटी जनतेचे प्रश्न ऐकूनच उपाययोजना करतं. आता त्या योजना जनता वारंवार सांगत असते. मुद्दा असा आहे की सरकारला ते कानात त्यांच्या पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर येऊन आंदोलन करावं लागतं ना. आपण एक लक्षात घ्या मॅडम की ज्या वेळेला सरकार कांदे उत्पादकांना त्यांनी श्रेय हे केलं पाहिजे, हितरक्षण केलं पाहिजे, त्यावेळेला कांद्याचे भाव वाढू नयेत हे पण सरकारचंच काम आहे. कारण तिकडे मध्यमवर्गीय आणि गरीब जनता कांद्याचे भाव वाढले, टोमॅटोचे भाव वाढले, आज आता महागाईचा भाव वाढला. कशामुळे वाढला? खाद्यपदार्थांमुळे वाढला. हा खाद्यपदार्थांचा भाव वाढ जी आहे ती कंट्रोल करणं हे सुद्धा सरकारचं काम आहे. त्यामुळे एका अंगाने विचार करून सरकारला कधीच कारवाई करता येणार नाही. हनुमंत पवारांना तुमचा मुद्दा पटत नाही, विरोधकांना तुमचा मुद्दा पटत नाहीये. कधीच पटणार नाही, कारण त्याला पंतप्रधान पीक विमा योजना आपल्या राज्यामध्ये 2016ला लागू करण्यात आली. 2016 पासून नम्रताजी आजपर्यंत 2024च्या खरीप हंगामापर्यंत या महाराष्ट्र सरकारने सगळे मिळून आपण 40,000 कोटी रुपये विमा कंपनीला प्रीमियम म्हणून भरलेले आहेत. आणि नुकसान झाल्यानंतर 2021ला नुकसान झालं, 22ला नुकसान झालं, 24लाही नुकसान झालेलं. माझ्या धाराशिव जिल्ह्यामधल्या 2021च्या पंतप्रधान पीक विमा योजनेच्या नुकसान भरपाईचे खटले आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत लढतोय. कंपन्यांचं ऑफिस माहित नाही, कंपन्यांचे कर्मचारी येत नाहीत, 72 तासाच्या आत ऑनलाईन तुमचं नुकसान नोंदवा म्हणतायत. आम्ही नुकसान नोंदवून झालं, मेल ID मिळत नाही. 40,000 कोटी रुपये खाजगी विमा कंपन्यांच्या घशात पंतप्रधान मोदी साहेबांच्या नावानं घालण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. कुठल्याही शेतकऱ्याला तुम्ही पंतप्रधान पीक विमा योजनेबद्दल विचारा. आता जी 1 रुपयाची टिमकी सरकारकडून वाजवली जाते तो 1 रुपया काही सरकारच्या खिशातून जातोय आणि दुसऱ्याच्या जात नाही असं नाही. प्रीमियम कंपन्यांना द्यावाच लागतो. तो आमच्या पैसे खिशातून गेला काय आणि आमच्या सरकारच्या खिशातून गेला काय, तो आमचाच पैसा आहे, आपलाच पैसा आहे. तर 40,000 कोटी रुपयाची लूट शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या नावानं विमा कंपन्यांनी केलेली ही वस्तुस्थिती आहे. मराठवाडा विदर्भामध्ये जिथं सोयाबीनचं क्षेत्र आहे तिथं यावर्षी 60% जास्त नुकसान झालेलं आहे. आज तागायत पंचनामे सुद्धा केलेले नाहीत. निवडणुका आल्या, आता सगळी रणधुमाळी चालू झाली. आमचे प्रश्न सुद्धा आता माध्यमातून आणि चर्चेतून बेदखल होतील अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांसाठी 12% GST ट्रॅक्टरवर लावलेला आहे आणि विमान प्रवासावरचा GST तुम्ही बघा 4 ते 5% आहे. हिरे व्यापाऱ्यांवर हिरे आणि जड जवाहीर जे आहेत त्याच्यावरचा GST 3 आणि 4% आहे. खताचं अनुदान काँग्रेस राष्ट्रवादीचं केंद्रामध्ये सरकार असताना, महाराष्ट्रात सरकार असताना, इथे जालिंदर पाटील साहेब शेतकरी चळवळीतले नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांना माहित आहे की खताचं अनुदान आमच्या काळात काय होतं आणि आज या सरकारच्या काळामध्ये खतांचं अनुदान काय आहे. मला 20,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये केलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल कर्जमाफी हा एक मार्ग आहे असं म्हणून सगळ्यांच्या एकमतानं 70,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केलेल्या काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून मी अतिशय जबाबदारीने बोलतो की या सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काय केलं सांगावं.
तुम्ही हमीभाव देणार नाही, तुम्ही खतांचे भाव वाढवणार, तुम्ही जीएसटी बसवणार, शेती उत्पादन बसवणाऱ्यावर तुम्ही निर्यात बंदी लादणार. कांदा हा परदेशात जाऊन आम्हाला पैसे मिळणार होते. आंतरराष्ट्रीय बाजारात जर आम्हाला पैसे मिळणार असतील तर त्याचा या देशातल्या महागाई वाढण्याची काही संबंध नव्हता. शेतकऱ्यांच्या मुलांना सगळं अर्थकारण कळतं आता. खाजगी व्यापाऱ्यांचा फायदा व्हावा म्हणून जर तुम्ही कांदा निर्यात बंदी करणार असाल तर महाराष्ट्रातला शेतकरी याचा जाब या निवडणुकीत विचारल्याशिवाय राहणार नाही. जालिंदरजी या मुद्द्यावर इथं माझ्या मित्राने आता एक भाव नियंत्रित ठेवण्याचा मुद्दा मांडला. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. पाण्याची बाटली 30 रुपयाला तुम्ही विकता आणि दुधाचे भाव 24-26 रुपयावरती आल्यानंतर एकही माईचा लाल, एकाही पक्षाचा लीडर याच्या विरोधामध्ये बोलायला उठत नाही. अरे कांदा असेल, सोयाबीन असेल, कपाशी असेल, दूध असेल किंवा भाजीवर्गीय पिकं असतील, मातीमोल किमतीने घेताना तुम्हाला लाजा कुठं तुमच्या गुंडाळून ठेवता मला सांगा ना. 3.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, शेती परवडत नाही म्हणून केल्या. आणि मी मगाशी मुद्दा मांडला ना, मी प्राध्यापक म्हणून काम करत असताना माझा 200 पटीनं पगार वाढला. माझ्या ऊसाचा, भाताचा, कांद्याचा नाही वाढला. एक करताय का बघा, सरकार कोणत्याही सत्तेवरती येऊ दे, महागाईचा निर्देशांक फक्त आमच्या शेतीमालाला लागू करा. जर मला 100 पटीनं नोकरदाराला जर पगार वाढला तर फक्त 25% महागाई निर्देशांक शेतकऱ्याला द्या. तुम्ही ते द्यायला तयार नाही. एकही सरकार बोलायला तयार नाही. हे सगळे IPLचे खेळाडू आहेत आणि सत्तेच्या कासत बसण्यासाठी या सगळ्यांचं भांडण आहे. त्यामुळं आम्हाला कोणत्याही साधारणतः महायुती असेल, महाविकास आघाडी असू दे, हे सगळे तुम्हाला सांगतोय का तिथं गेल्यानंतर कुणाचं बोलतायत, उद्योग जगताचे बोलतायत. यांचे फक्त हात चाचपा. ते हात जर चाचपले, लोण्यासारखा हात मऊ लागला की ओळखायचं हे देणं मातीवरचं नाही, फक्त मातीवरती बोलतंय. लक्षामध्ये घ्या, या बोल घेवड्या लोकांना त्या शेतीची दुःख कधीच कळलेली नाहीत. काही तांत्रिक अडचणींमुळे तुमचं फीड तिकडे फ्रीज झालेलं आहे, पण तुमचा मुद्दा लक्षात आला. बोईटे सर, थोडक्यात जे मुद्दे आपण ऐकत होतो, मला असं वाटतं की या सर्व मुद्द्यांचा जर विचार केला तर या निवडणुकीत सुद्धा FMDM हे 4 फॅक्टर चालतील की काय. फार्मर, मराठा, दलित, मुस्लिम, शेवटी किती काही झालं तरी मुद्दे यांच्याशी संबंधितच जास्तीत जास्त आहेत. त्यातला जर लोकसभा निवडणुकीचा विचार केला, जसं चित्र रंगवलं जातं की संपूर्णपणे मराठा समाज हा महायुतीच्या विरोधात होता का, तर लोकनीती आणि CSDSने जो सर्वे केला, पोस्ट पोल जे ते करतात त्यानुसार जी आकडेवारी अर्थात ती एक काही प्रमाणात प्रातिनिधिक असते, त्याचा जर विचार केला तर 39% दोघांनाही मतं मिळालेली आहेत तशी. मात्र शेतकरी असंतोषाच्या बाबतीत आता पोटतिडकीनं बोलणारे आपले जालिंदरजी होते, त्यांच्यात एकच भर टाकावीशी वाटते की जेव्हा 39 रुपये लिटर दुधाचा उत्पादन खर्च असतो गाईच्या, आणि तुम्ही जेव्हा उपकार केल्यासारखं एखाद्या रुपयाची भर टाकून देता आणि काहीतरी अनुदान दाखवता आणि प्रत्यक्षात त्या दूध उत्पादक शेतकऱ्याला तेवढंही मिळत नाही पदरात, 10 रुपये मंत्रिमंडळाने मंजूर केलेले, तर स्वाभाविकरित्या शेतकऱ्यांना तुम्ही दिलेला शेतकरी सन्मानचा किती समाधान आहे आणि त्याचे किती लाभार्थी ठरवले आणि किती फटका त्याला प्रत्यक्षात एकंदरीतच जर विचार केला तर खतांचा विचार केला आपण, बीज बियाण्यांचा विचार केला, कीटकनाशकांचा विचार केला, तर त्याच्यासाठी वाढलेली महागाई आणि सरकारतर्फे उपकार केल्यासारखं दिलं जाणारं अनुदान, त्यातून मतांचे ते लाभार्थी सरकार खरोखर ठरेल का शेतकऱ्यांचा, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर महिलांच्या बाबतीतला एक मोठा मुद्दा या चर्चेतून राहिला, विरोधकांकडून सुद्धा राहिला, तो म्हणजे महिला लाभार्थी म्हणून घेणं पसंत करतील 1,500च्या की त्यांच्यासाठी सुरक्षा, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा ठरेल. बदलापूर ते परभणी कुठेही, म्हणजे ठाणे जिल्ह्यापासून परभणीपर्यंत, नागपुरापासून अगदी दोडामार्गपर्यंत अनेक ठिकाणी महिला अत्याचारांच्या घटना काही कमी होताना दिसत नाही. एन्काउंटर सारखे शॉर्टकट वापरून सुद्धा तो मुद्दा निवडणुकीचा बनेल का, विरोधक तसा प्रयत्न करतीलच. त्यामुळे एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो परत एकदा जाता जाता मी मांडेल तो म्हणजे छोट्या पक्ष. हे त्यात सर येऊया त्या मुद्द्याकडे आपण येऊया. मात्र तुम्ही जो दलित, OBC, मराठा हा जो मुद्दा उपस्थित केला त्या आरक्षणाच्या मुद्द्याकडे येऊया. सत्ताधारी विरोधकांपेक्षा वेगळी असं मी ह्या मुद्द्याची सुरुवात करणार, ते म्हणजे मनसेपासून. कारण राज ठाकरे हे एकमेव असे नेते आहेत ज्यांनी मराठा समाजाला सांगितलेलं होतं की हे सरकार तुम्हाला आरक्षण देणार नाही आणि हे सत्य तुम्ही स्वीकारा. त्यांनी जाहीर सभेतही सांगितलेलं होतं. योगेशजी, हा मुद्दा किती निवडणुकीवरती परिणाम करेल असं वाटतंय? OBC पण आणि मराठा सुद्धा जे आता झुंजवण्याचं काम सुरू आहे. हे सर्व नम्रताजी राजकारणासाठी सुरू आहे आणि हे जनतेला सुद्धा माहिती आहे, फक्त त्यांना कळतंय, वळत नाही अशी परिस्थिती आहे सध्या.
विदर्भामध्ये तुम्ही बघितलं तर ओबीसी स्ट्रॉंग आहे, मराठवाड्यामध्ये मराठा स्ट्रॉंग आहे. आत्ता मराठ्यांमध्ये सुद्धा फूट पाडण्यासाठी नवीन संघटना आलेली आहे. त्यामुळे मला वाटत नाही आहे की ज्या पद्धतीने हे सर्व चालू आहे त्याचा निवडणुकीवर खूप जास्त परिणाम होईल. लोकसभेचं निवडणूक वेगळी होती, त्यावेळी मराठा मतांमध्ये फूट पडणार नव्हती, परंतु आता स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून त्या मतांमध्ये सुद्धा फूट पडणार इतकं नक्की आहे. कारण लोकांना आता मराठा जे आहेत त्यांना आता निवडावं लागणार आहे की आम्ही छत्रपतींच्या बाजूने उभं राहायचं आहे की मनोज जरांगेंच्या बाजूने उभे राहायचं आहे. मनसेला यातला आपला हक्काचा मतदार कुठला वाटतो? नाही, मी तुम्हाला सांगतो, असाही एक मोठा मतदार आहे ज्याला ते पटतंय की महाराष्ट्र आता जातीपातींमध्ये विभागलेला आपल्याला परवडणार नाही. राज साहेब जे बोलतायत की महाराष्ट्रात तुम्हाला आरक्षण हवंय कशाला, तर नोकऱ्यांसाठी आरक्षण हवंय. जर महाराष्ट्रामध्ये इतक्या सर्व नोकऱ्या उपलब्ध झाल्या, प्रत्येकाला नोकरी मिळाली, तर आरक्षणाची आवश्यकता काय, हा आमचा प्रश्न आहे. आणि अगदीच द्यायचं असेल तर सर्व जाती धर्मातले जे आर्थिक निकषांमध्ये जे बसतायत, मागे पडलेली माणसं आहेत, त्यांना हे आरक्षण मिळणं जास्त गरजेचं आहे. हल्ली झालं की ज्याची 5 एकर 10 एकर 50 एकर शेती आहे तो सुद्धा आरक्षण मागत असेल तर ते कसं चालेल. त्यामुळे आमचं संपूर्ण आरक्षणाबाबतची आमची जी भूमिका आहे ही आर्थिक निकषांवरती आहे. आणि त्याही पुढे जाऊन जर महाराष्ट्रामध्ये अत्यंत काटेकोरपणे नोकऱ्यांची जर आपण व्यवस्था लावली, महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाला नोकरी दिली, तर हे सगळे प्रश्न बाजूला पडतील अशी आमची ठाम भूमिका आहे. बरं, हनुमंत पवारजी, याच्यामध्ये आरक्षणाचे लढे करणारे, जे लढ्याचं नेतृत्व करणारे जे लोक आहेत ना, त्यांच्याकडे सुद्धा आता राजकीय बोट दाखवलं जात आहे. म्हणजे जरांगे पाटील फक्त फडणवीसांचंच नाव घेत आहेत, त्यांच्या नावाने आरडाओरडा करतायत, भुजबळांच्या नावाने आरडाओरडा करतायत, दुसऱ्या कुणाचं नाव दिसत नाही. इकडे लक्ष्मण हाके जे ओबीसीचं नेतृत्व त्यांच्या आंदोलनाचं करतायत, त्यांच्या दिशेने हे केलं जातं की त्यांना भाजपची फूस असेल किंवा शिवसेनेची फूस असेल. चाललंय काय नेमकं? आणि ह्याच्यामध्ये मराठा ओबीसी झुंज समजा लावली गेली असेल, दिसतेच आहे आपल्याला, तो चित्र दिसते. तिकडे आदिवासी धनगर सुद्धा तशाच प्रकारचा वाद निर्माण करायचा प्रयत्न झालेला आहे. सुदैवानं एस्कलेट झालेला नाहीये तो वाद. हे प्रश्न सुटणार आहेत का? हे सरकार ते सोडवू शकेल का? विरोधकांना ते सोडवता येईल का? आणि मतांचा जोगवा ह्याच्यातला कोण कुणाला देणार? नम्रताजी, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना नवी मुंबईच्या चौकामध्ये खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक कागद हातामध्ये दिला, तो GR होता, आणि काही एक आश्वासनं दिली. आम्ही निवडणुकीच्या अगोदरही सभागृहामध्येही आणि आताही आम्ही हे विचारतोय की ती आश्वासनं काय होती, ती आश्वासनं तुम्ही का पूर्ण केली नाहीत? ती आश्वासनं देताना विरोधकांना विचारलं होतं, सल्लामसलत केला होता? नव्हता केला. मराठा समाजाच्या लाखो लोकांना मुंबईमध्ये येण्यापासून रोखलं आणि तुमच्या मागण्या आम्ही मान्य करू म्हणून एक कागद दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी हातात सोपवलं होतं. त्याचं काय झालं हे मराठवाड्यामधल्या मराठ्यांना, मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावं लागेल. दुसरं, तुम्ही जे सांगितलं की ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न, तर हो, देवेंद्रजी फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये सुद्धा हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला, मराठा ओबीसी करण्याचा प्रयत्न केला. भुजबळ त्यांच्याच पक्षात आहेत, ते एक बाजू बोलतायत आणि बीजेपी मधली लोक एक बाजू बोलतायत. चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? परवा जो खून झाला त्या संबंधामध्ये बाबा सिद्दीकींचा, त्या संदर्भात भुजबळच टीका करतायत मुख्यमंत्र्यावर. मुख्यमंत्र्याच्या नावानं मुख्यमंत्री लाडकी बहीण म्हणताना देवेंद्रजी फडणवीसांचा पक्ष त्यांचं नाव छापायला तयार नाही. तर जातीमध्ये भांडणं करणारी महायुती, भांडणं लावणारी आता आपापसामध्ये भांडणं करण्यापर्यंत आलेली आहे. महाराष्ट्रातली जनता शून्य आहे. महाराष्ट्रामध्ये तुमच्यावर पण होतोय की काही आंदोलनाला तुमची, शरद पवारांची, काँग्रेसची आणि उद्धव ठाकरेंची फूस आहे, असे आरोप तुमच्यावर पण होत आहेत. मराठा भगिनीवर जर लाठीचार्ज झाला तर त्यांची बाजू घेण्याला तुम्ही राजकारण म्हणणार असाल तर आम्ही राजकारण करणार. मुस्लिमांना मस्जिदीत घुसू म्हणून आम्ही मारू असं म्हणणाऱ्यांना जर आम्ही निषेध करणार असून त्याला तुम्ही राजकारण म्हणणार असून तर ते आम्हाला मान्य आहे. दलितांची, आदिवासींची, ओबीसींची, महाज्योती संस्थेमध्ये ओबीसींच्या विद्यार्थ्यांना आमच्या शिष्यवृत्ती या सरकारनं किती कमी केली? राजकीय आरक्षण ओबीसींचं कोणाच्या काळामध्ये गेलं आणि का नाही ते मिळवून देऊ शकले देवेंद्रजी फडणवीस? त्यामुळं चांगलं काय झालं की देवेंद्र फडणवीसांचा चेहरा पुढे दाखवायचा, आमक्यासाठी झटला, आमक्यासाठी राबला म्हणायचा. देवेंद्र फडणवीसजी भ्रष्टाचारांसाठी राबलेले आहेत. 70,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केलं म्हणणारे अजितदादा त्यांना प्रिय आहेत, पण माझा मराठवाड्यातला गरीब मराठा मात्र ह्यांच्या पोलिसांच्या लाट्या काट्या खातोय. तर तुम्ही देवेंद्रजी फडणवीस, तुम्ही जसं चांगल्याचं श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न करताय, अवघ्या 211 जागा काढल्या PSIच्या आणि STIच्या, आणि त्याची भली मोठी जाहिरात आणि पोस्ट देवेंद्रजींच्या ट्विटरवर आता पण आहे, त्यांच्या अकाउंटवर आता पण आहे.
4200 जागा आम्ही पोलीस उपनिरीक्षकाच्या काढलेल्या आहे. आम्हाला श्रेय तर तुम्ही देत नसाल आमच्या काळामधलं, तर तुम्ही आता जे श्रेय घेताय खोटं ते उघडं पडणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जाती धर्माच्या नावावर, आरक्षणाच्या नावावर जी भांडणं लावली होती त्याला खासदार राहुलजी गांधी यांनी छान मार्ग सांगितला होता. आम्ही जातनिहाय जनगणनेची मागणी करतोय ना. जर छोट्या छोट्या जातीच्या न्यायाची भाषा देवेंद्र फडणवीस करणार असतील, त्यांच्या नावानं निवडणुकीच्या तोंडावर त्यांना आज आम्हाला महामंडळ द्यायचं आठवलं, आमच्या गुरव समाजासाठी, नावी समाजासाठी, परीप समाजासाठी, रामोशी समाजासाठी आज त्यांना आठवण आली मतं घेण्यासाठी. 31 जागा ज्या वेळेस महाविकास आघाडीच्या निवडून आल्या त्यावेळेस फडणवीसांना लाडकी बहीण आणि ह्या छोटे समाज आठवले. देवेंद्र फडणवीसांनी जातनिहाय जनगणनेवर बोलावं ना. 50% आरक्षणाची मर्यादा वाढवल्याशिवाय ज्यांना गरज आहे आरक्षणाची त्यांना आत घेता येणार नाही. केंद्र सरकारनं त्याच्यात लक्ष घालावंच लागेल. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून मार्ग काढावा लागेल. तुमची आणि ही मागणी जरांगेंची एक होती. गंमत वाटते. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये बोट दाखवताना फडणवीसांकडे कसं दाखवता? सत्तेमध्ये दुसरे दोघं पण आहेत की. हनुमंतरावांना एक साधा प्रश्न आहे. देवेंद्रजी हनुमंतरावांना एक साधा प्रश्न आहे. जर 70,000 करोडचा घोटाळा केलेले अजित पवार हे भाजपने नाकारले असते तर तुम्ही सुद्धा त्यांना नाकारलं असतं का, की त्यांच्यासोबत तसेच विरोधी पक्षात बसले असते? आम्ही सत्तेत तर तुम्ही आघाडीमध्ये आहेत आणि ते त्यावेळी आघाडीमध्ये होते. देवेंद्र फडणवीसांनी ज्यांच्यावर आरोप केले होते त्यांना आज ते सत्तेत घेऊन बसलेत. खुद्द मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मध्य प्रदेशमधल्या सभेमध्ये आरोप केल्यानंतरच्या 20व्या दिवशी नाही, माझा प्रश्न 20व्या दिवशी अजितदादांना अहो मनसेला प्रश्न विचारायला गेलं तर अख्खा शो कमी पडेल. माझा प्रश्न तुम्ही प्रश्न विचारू नका, तुम्ही प्रश्नाची उत्तर द्या. तुम्ही बीजेपीला पाठिंबा दिला होता आता स्वतंत्र निवडणूक लढायची म्हणताय. राज ठाकरे साहेब संध्याकाळी काय भूमिका घेतील तुम्हाला पण सांगता यायचं नाही. काल काय भूमिका होती, सकाळी काय भूमिका होती. सामाजिक न्यायासाठी आरक्षण गरजेचं आहे हे राज ठाकरे साहेबांना अजून पण कळत नाही. सामाजिक न्यायासाठी आरक्षण गरजेचं आहे ही भूमिका त्यांना मान्य नाही. ते म्हणतात आर्थिक निकषावर आरक्षण असलं पाहिजे. आम्ही छाती ठोकून आर्थिक निकषाला विरोध करतो. सामाजिक न्यायासाठी आणि सामाजिक मागासवर्गासाठी तुम्ही आपल्याकडे ना नरेंद्र वेळ मोदी कमी आहे साहेबांच्या आता. विरोधामध्ये सभा घेतल्या ना तुम्ही. आपल्याकडे आमच्या आता वेळ समर्थनात कमी आहे, समाजवादी त्यामुळे विरोधी तुमच्या करताय. आवाजाला राज करत राहिलो ना ठाकरे आपण. साहेबांना विरोधी बोलू पक्षाचं नका. कामच संपलेला असतं. विषय आहे. हनुमंत पवार आणि योगेश शिलेजी. राजसाहेब ठाकरे हा काम महाराष्ट्राला आहे ते. पुढचा प्रश्न असू शकत नाही. हनुमंत पवार आणि योगेश शिलेजी आपल्याकडे अगदी शेवटचे 2 मिनिटं आहेत. त्यांना मुंबईनं नाकारले, महाराष्ट्रानं नाकारले, नाशिकनं नाकारले. ठीक आहे, तुमचं इथे स्टुडिओमध्ये चालू दे. मी हे तोपर्यंत विनायक आंबेकरांना विचारते. आंबेकरजी, बोट कायम तुमच्या पक्षाच्या नेत्याकडे दाखवलं जातंय. आंबेकरजी, बोट कायम तुमच्या पक्षाच्या नेत्याकडे दाखवलं जातंय. यांच्या पक्षाला लाज किंवा शरम वाटली पाहिजे. 53 वर्षे एका घराण्याची सत्ता होती. आज त्यांचा जो नेता आहे राहुल गांधी, ते राहुलजी आपल्याला गावोगाव जाऊन प्रश्न विचारतात की केंद्र सरकारमधल्या सेक्रेटरीमध्ये ओबीसी किती ने एससी किती. 53 वर्षे यांची सत्ता होती. कुठलाही एखादा जो कर्मचारी असतो तो सेक्रेटरीच्या पदावर जायला 30-40 वर्षाची सर्व्हिस करावी लागते. तर यांनी 53 वर्षात किती ओबीसीनी एससीना चांगल्या प्रकारे ग्रूम केलं आणि पुढे सेक्रेटरी न्यायला लावलं. पण यांना काही विचारायचं नाही. हे खोटे आरोप करणार, खटाखट 8,500 रुपये देऊ असं बिनधास्त सांगणार. पण यांच्या पक्षाची सत्ता असलेल्या एकाही राज्यामध्ये साधी चांगली योजना सुद्धा त्यांना आणता आलेली नाही. त्यामुळे योजनांचे पाढे वाचायचे झाले तर ते खूप मोठे आहेत. माझा प्रश्न तुम्हाला थेट आहे, मराठवाड्यामध्ये लोकसभेला फटका बसलेला आहे मराठा समाजाच्या नाराजीचा, विधानसभेला काय करणार? महाराष्ट्र हे हरियाणासारखं औद्योगिक दृष्ट्या संपन्न राज्य आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला आपला जो फायदा आहे तो विकासाच्या मार्फत आहे हे त्यांना कळतं. त्यामुळे हरियाणामध्ये जसं सगळा मीडिया काँग्रेस निवडून येणार असं सांगत असताना भाजप निवडून आली, तशी महाराष्ट्रामध्ये महायुती महाराष्ट्रातला सुजाण उद्योगी आणि जाणता मतदार नक्की निवडून आणेल. बरं, मी भोईटे सरांकडे येते. आपल्याकडे अगदी शेवटचं मिनिट आहे. भोईटे सर, मगाचपासून तुम्ही ज्या एका मुख्य प्रश्नाचा उल्लेख करताय ते म्हणजे छोटे पक्ष, ज्याच्यामध्ये आपल्यासोबत जालिंदरजी आहेत, त्यांची परिवर्तन आघाडी आहे, आपल्यासोबत मनसे आहे. मनसेला मी छोटा पक्ष अशासाठी म्हणेन कारण त्यांचं सभागृहामधलं नेतृत्व छोटं आहे. त्याचबरोबर समाजवादी पक्ष आहे, इकडे वंचित आघाडी आहे. ह्या सगळ्यांच्या भोवती हे राजकारण कसं गुंतलेलं आहे? कारण एक लक्षात ठेवलं पाहिजे की लोकसभेचा मगाशी मी सर सुरू करण्यापूर्वी माझं आहे ह्याच्यामध्ये पाडापाडीच्या राजकारणाचा जो उल्लेख केला जातो, आरोप केला जातो, त्याच्या अनुषंगाने थोडंसं. नक्कीच, कारण यावेळी लक्षात ठेवलं पाहिजे की विधानसभा निवडणुका लोकसभेला जो 0.2चा फरक होता त्याचा दिलासाही कुणीही मानू नये. अगदी सत्ताधारी महायुतीने सुद्धा आणि महाआघाडीला सुद्धा उगाच असं वाटू नये की आम्ही कसा पराक्रम गाजवला लोकसभेला. कारण विधानसभा निवडणुकीत
खूप काही समीकरणं वेगळी असतात. एकतर विधानसभा निवडणुकीतले इच्छुक अनेक त्या पक्षांसाठी लोकसभेला राबले असतील नम्रता. ते आता कदाचित स्वतंत्र राहुटी जर उमेदवारी मिळाली तर मी निष्ठावंत, नाही तर भले गद्दार म्हणाल तरी चालेल, तर मी बंडखोर, अशा भूमिकेत अनेक येतील. ते 5-10 हजार मतं घेतील. आणि यावेळी तर कसं होणार आहे, एक परिवर्तन महाशक्ती उभी आहे, जी खरं तर सत्ताधारी महायुतीतूनच एक प्रकारे त्यांचे काही लोक फुटलेले आहेत असं म्हणावं लागतंय. बच्चू कडू आहेत, राजू शेट्टी आहेत, तसंच संभाजी छत्रपती आहेत, जे भाजप समर्थित राष्ट्रपती नियुक्त खासदार होते. त्यामुळे ते वेगळे, त्यांच्याकडे ते जाऊ शकतात बंडखोर. मनसे सर्व जागा जास्तीत जास्त लढवण्याचं म्हणते, तो एक पर्याय उभा राहील. अर्थात मनसेची मध्ये महायुती अशी जाईल चर्चा का? होती की इतर पक्षांमधले जे मातब्बर ज्यांना तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे ते मनसेकडे येऊन तिकीट घेऊ शकतात. हो, तर थोडक्यात प्रत्येक पक्ष जे वेगळ्या आघाड्या उभ्या राहतात आहे, 3-4 तशा आघाड्या दिसतात आहे मला आता. एमआय वेगळी असणार आहे, वंचित वेगळी असणार आहे. या 4-5 वेगळ्या आघाड्या तर किंवा वंचितचा छोट्या उल्लेख तुम्ही केलात. वंचितने आता भूमिका स्पष्ट केली की आम्ही मुस्लिमांना मोठं प्राधान्य देणार आहोत. वोट जिहादचा आरोप, मुस्लिम मतं ही महाविकास आघाडीकडे जाणं आणि इकडे वंचितने मुस्लिम उमेदवार पहिले 10 जाहीर करणं, याचं काही नातं जोडता येईल का? तसं करता येईल. एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण की वंचितच्या मतांचा विचार केला तर वंचितचे मतं सुद्धा खूपच गेल्या वेळी घटल्याचं मगाशी मी म्हटलं. आधीची लोकसभा आणि आताची लोकसभा असा विचार केला तर जवळ निम्म्यापेक्षा कमी झालेली आहे. वंचितनं जरी मुस्लिम मतदारांना उमेदवारांना जास्तीत जास्त उमेदवारी देऊन मुस्लिम समाजाला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला असला तरी यावेळी जे स्ट्रॅटेजिक वोटिंग मुसलमानांचं दिसलं मुस्लिम मतदारांचं, ते जर कायम राहिलं तर त्याचा फायदा महाआघाडीला होईल. अर्थात तसं घडेलच का, कारण इतर सुद्धा काही लोकल पर्याय, लोकल महत्वाकांक्षा असलेले उमेदवार त्यावेळी पुढे सरसावलेले दिसतील आपल्याला. एक छोटंसं फक्त नम्रता, हरियाणाचं जे मॉडेल आता भाजपचे प्रवक्ते आंबेकरजी सांगत होते, तिकडे केवळ जात जाटे तर झालं का, जसं आता इकडे विचार केला जातो तसं नाही. तिकडे 17 मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या बंडखोरांनी काँग्रेसचा पराभव केला असं आकडेवारी सांगते. यावेळी महाराष्ट्रात नेमकं काय घडेल, कोणत्या पक्षाचे बंडखोर किती उभे राहतील, त्यावरून सुद्धा एकंदरीत निकालाची दिशा ठरेल. अगदी ही मराठी माती आहे आणि इथे लोळवण्याचं काम कुठलेही राजकीय पक्ष करण्यापेक्षा मतदार करत असतात. राजकारण्याला डोक्यावर उचलून घ्यायचं की त्याला मातीत लोळवायचं हे मतदारांच्या हातात असतं. आणि आता तर तारखा जाहीर झालेल्या आहेत. प्रचाराचा धुरळा एका बाजूला उडेल आणि मतांचा धुरळा हा कुठल्या दिशेने उडतो हे आपल्याला बघायला लागेल. 23 तारखेला ते स्पष्ट होणारच आहे, 23 नोव्हेंबरला. तोपर्यंत अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या चर्चा होतच राहतील. या चर्चेसाठी आपल्याला योगेश शिले, हनुमंत पवार, विनायक आंबेकर, मोहिते सर आणि त्याचबरोबर जालिंदर पाटीलजी यांनी वेळ दिला आणि अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले जे परिणाम करू शकतात. सगळ्यांचे आभार. चर्चेचा आजचा धुरळा इथेच शमलाय. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.